सिडको यानबारा परिसरातील कचरा ट्रान्सफर स्टेशन बंद करण्याच्या मागणीसंदर्भात MIM कडून आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर शहर विकासाचा एक भाग असून विकास कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी प्रशासनाला दिलेत। या संदर्भात पत्रकारांशी बोलताना महापौर राजूरकर यांनी सांगितलं की शहरातील घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कचरा संकलनानंतर ओला सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण करून तो डेपोपर्यंत पोहोचवण्यासाठी 9 ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात आले। त्यापैकी सध्या 5 ठिकाणी काम सुरू आहे। मात्र या ट्रान्सफर स्टेशनला विरोध सुरू झाल्यास प्रत्येक नगरसेवक आपल्या प्रभागातून ते हटवण्याची मागणी करेल। हे शहराच्या विकासासाठी संबंधित काम असून घंटागाडीने येणारा ओला कचरा व्हॅक्यूम पद्धतीने डेपोपर्यंत पाठवणे सुलभ होणार आहे। तसेच वाहनांची नियमित स्वच्छता केल्याने दुर्गंधी पसरणार नाही। सिडको यानबारा येथील ट्रान्सफर स्टेशन हटवण्याच्या मागणीसाठी MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या परिसरात 2 मंदिरे आणि समोर कॅन्सर रुग्णालय असल्याने नागरिक रुग्ण आणि भाविकांना त्रास होत असल्याचं सांगत आंदोलनाचा इशारा दिला होता। यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता।